हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. कितीतरी लोक म्हणतात, अहो एवढे प्रॉब्लेम्स आहेत आम्हाला, एवढे प्रॉब्लेम्स आहेत म्हणून. आज मी तुम्हाला एका मुलीची म्हणजे आता ती बाई आहे, हो, ते तुम्ही तिला भेटू पण शकता, तिची गोष्ट सांगणार आहे. ती गोष्ट ऐका, मग तुम्हाला कळेल. गोष्ट नव्हे, खरी घडलेली घटना आहे ही. जेव्हा ती 15 वर्षाची होती, बेंगलोरच्या जवळचे एका छोटेसे गावात होती. 15 वर्षाची होती ती. येत होती बाहेर ना, काहीतरी आणायला वा गेली असेल, तेव्हा 8 लोकांनी तिच्यावर अत्याचार केला. एवढ्याच नव्हे, तिला मारलं. त्यांना वाटलं ही मेली आहे म्हणून मारून टाकलं. मांसाचा गोळा पडली होती. नंतर कळलं, तिला आणलं दवाखान्यात, पण ते जीव होता. ती जगली. वर्षभरानं ती चालायला लागली आणि हिचं नाव सुनीता कृष्णन. सुनीता कृष्णन. तुम्ही तिच्याबद्दल वाचू शकता भरपूर, का म्हणजे ती KBC मध्ये आलेली होती. त्याच्याशिवाय एक आमिर खानचा प्रोग्राम होता बघा, ते आलेली होती. तिला 2016 मध्ये पद्मश्री देऊन पण पुरस्कार मिळालेला आहे. आता तिच्याबद्दल सांगते. असं झालं, वर्षभरानंतर ती जरा चालू शकली. मग आली घरी. मग वडिलांनी विचारलं तिला काय करायचं. मग कॉलेजला जायचं असं ठरवलं. कॉलेजमध्ये गेले तर कुठल्याही कॉलेजमध्ये तिला ऍडमिशन द्यायला तयार नव्हते. का असं घडलेलं आहे, नको, आमचे कॉलेजचं नाव जाईल, खराब होईल म्हणून. मग ती म्हणाली, असू दे, ते मी काहीतरी कामधंदा करते. कोणी तिला नोकरी सुद्धा द्यायला तयार नव्हतं. आणि नंतर ते विचार केला काय करायचं. तसं ती बाबांना म्हणाली, बाबा मला 3 पर्याय आहेत. पहिला पर्याय हवं ते मरून जाणं, जीव देणं. दुसरं पर्याय जगणं, फक्त जगणं, जिवंत आहोत म्हणून जगणं. आणि तिसरा पर्याय लाईफ इज ब्युटिफुल, हे जीवन सुंदर आहे, तर आपल्यासाठी सुंदर करायचं, बाकीच्यांसाठी सुंदर करायचं. आणि मी तिसरा पर्याय निवडणार आहे. वडिलांना आनंद वाटला, काहीतरी आपल्या मुलीत जरा तरी कॉन्फिडन्स आलेला आहे म्हणून. मग ते ठरवलं. तिनं एक्सटर्नल ऍडमिशन घेतलं कुठल्या तरी बेंगलोरचे कॉलेजमध्ये, आणि तसं ती तिचं ग्रॅज्युएशन करायला लागली. ऍट द सेम टाइम ती म्हणाली, मला संस्था काढायची आहे. माझी संस्था काढायची. ते कोणासाठी काढायची? ती म्हणाली, माझे सारख्या बायका असतात त्यांच्यासाठी मला काम करायचं आहे. का म्हणजे हिचं असं झाल्यामुळे कोणी नातेवाईक सुद्धा त्यांचे घरी येत नव्हते. तिच्याशी कोणी मुली बोलत नव्हत्या. ही म्हणते, मी काही चूक केलेलीच नव्हती. तिनं काही क्रिमिनल ऍक्शन केलेली नव्हती, पण तिला सगळे क्रिमिनल असल्यासारखं वागवत होते. म्हणून ती म्हणाली, मला अशा बायकांसाठी, असल्या मुलांसाठी काम करायचं आहे. मग ती हैदराबादला गेली. का म्हणजे राहणाऱ्या गावात लोकांचं वागणं तर हे व्यवस्थित नव्हतं म्हणून. आणि तिनं तिथे NGO स्थापन केला. प्रज्वल नाव आहे त्याचं, चालू आहे भरपूर. तुम्ही अजूनही आहे ती, त्यामुळे तुम्ही बघू शकता, तिचे वेगवेगळे व्हिडिओ बघू शकता हवे ते. तर तिनं चालू केलं
आणि हे चालू करताना पहिल्यांदा ती ह्या वेश्या घरातनं जाऊन मुलींना आणायची ओढून. अहो 10 वर्षाचे 3 वर्षाचे मुलींना नेऊन विकायचे तिथे. त्यांच्यावर खूप अत्याचार व्हायचा. त्यामुळे तिनं त्या मुलींना तिथून सुटका करून मग ह्यांना काय करायचं, ह्यांना काही बाहेरच्या शाळेतनं कोणी ऍडमिशन घ्यायला तयार नव्हतं म्हणून तिनं स्वतःच्या शाळा उघडल्या. आज जवळजवळ 20 पेक्षा जास्त शाळा तिनं काढलेल्या आहेत. आणि नुसतं शाळा काढून होते का, त्यांना उद्या नोकरी कोण देणार, त्यांच्याशी कोणी लग्न करायला तयार नाहीत. म्हणून त्यांचं ते पायावर उभं राहावं म्हणून तिनं इंडस्ट्रीज चालू केल्या. त्यामुळे बरेच छोटे मोठे कारखाने चालू केला. तिथे ह्या बायका काम करतात, त्यांना पगार मिळतो, व्यवस्थितपणे राहतात. हिला भरपूर अवॉर्ड्स पण मिळालेले आहेत. आणि तिनं तिची कहाणी सांगताना केबीसी मध्ये अमिताभ बच्चन सुद्धा एकदम स्तब्ध झाले. म्हणजे एवढं सगळं घडून सुद्धा ती काय म्हणतीये, लाईफ इज ब्युटिफुल अँड वी शुड मेक इट ब्युटिफुल फॉर अदर्स ॲज वेल. आणि मी म्हटलं 2016 मध्ये तिला पद्मश्री अवॉर्ड पण दिलं गेलं. त्याच्याशिवाय नेल्सन मंडेला आणि बरेच तिला पुरस्कार मिळालेले आहेत. आणि ती ह्या लोकांसाठी काम करतीये. आता सुनीता बालकृष्णनकडे बघून, सुनीता कृष्णन, सॉरी नॉट बालकृष्णन, सुनीता कृष्णन, तिला डॉक्टरेट पण मिळालेला आहे. आणि तिचं काम बघून आपल्याला प्रॉब्लेम आहेत म्हणणारे लोकांना ही एक तोंडावर जोराची थप्पड आहे असं मला वाटते. हिच्याकडे पैसा होता का? पैसा नव्हता. होते ते गावात सुद्धा ती राहिली नाही का? कोणी त्यांच्याशी बोलायचे नाही. लोकांनी ह्यांना वाडीत काढले का? हिच्यावर बलात्कार झालेला आहे म्हणून. हिची काय चूक होती? 8 लोकांनी केलं आणि हिला मारून टाकलं. त्याच्यामुळे तिला एका कानाला पण ऐकू येत नाहीये. पण देवाची दया मोठी होती. आज आता 20,000चे वर लोकांना तिनं मार्ग दाखवलेला आहे. ती कामं करतात. त्यामुळे आपण कित्येक वेळा बघा सेलिब्रिटीज बद्दल बघतो, वाचतो, त्यांचं सगळ्यांना सगळं माहित आहे. अशी कितीतरी लोक, सुनीता सारखली कितीतरी लोक इंडियात आहेत. स्वतःसाठी करतात आणि लोकांसाठी पण काम करतात. अशा लोकांचा आपण किती जण जाणतो. आहेत तिच्यावर बरेच व्हिडिओ सुद्धा आहेत. मला वाटत नाही तुमच्यातले किती लोकांनी, तरी ती केबीसी मध्ये आल्यावर थोडे लोकांना तरी माहित असेल. मला प्लीज सांगा किती लोकांना तिच्याबद्दल माहित होतं म्हणून. सुनीता कृष्णन नाव आहे तिचं. त्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम आहेत, आपल्याला वाट नाही दिसत असं वाटते तुम्हाला, तेव्हा अशा लोकांच्या बायोग्राफीज वाचा. म्हणजे तुम्हाला कुठून तरी धाडस येते. आपण आपल्यासाठी जगायचं आहे, नाही म्हणत नाही मी, आपल्यासाठी जगायचं आहे. पण आपल्यासाठी जगताना आपण लोकांची सुद्धा काळजी करायची, लोकांसाठी सुद्धा करायचं. आता काही हातात पैसे नाही, काही नसताना ह्या मुलींना एवढे लवकर वयात एवढं सगळं करू शकली ती. मग मोठ्या मोठ्या संस्था किंवा सरकारांना करणं अशक्य आहे का? आजही पुण्यातले बुधवार पेठेत किंवा मुंबई सारखले ठिकाणी किती ठराविक एरियाच आहेत. तिथे छोट्या छोट्या मुलींना आणून विकलं जाते, त्यांच्यावर अत्याचार होतात.
त्यांना येतात तिथे त्या गेल्या की त्यांचे आई वडील सुद्धा परत घरात घेत नाहीत. हे कटू सत्य आहे. त्यामुळे ह्या मुलींसाठी तिनं काम केलेलं आहे, त्यांना कामं दिली, त्यांचं खूप सगळं केलेलं आहे. त्यामुळे जर कोणालाही मला प्रॉब्लेम आहे, मला वाट दिसत नाही असं वाटत असताना अशा व्यक्तींबद्दल जरासं वाचा, म्हणजे आपल्याला कळते खूप काही आपण करू शकतो. आपल्यात ती शक्ती असते, फक्त आपण त्याचा उपयोग करत नाहीये. हॅव ए गुड डे.